तर बीड जिल्ह्यातल्या मच्छिंद्रनाथ गडावरती विविध विकास कामांचं भूमिपूजन होतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडणार आहे। त्यासाठी मच्छिंद्रनाथ गड सज्ज झालेला आहे। जिल्ह्यातील प्रत्येक गडाला धार्मिक आणि राजकीय महत्त्व आहे। याच मच्छिंद्रनाथ गडावरती भाजप आमदार सुरेश धस यांचं वर्चस्व आहे। गडावरील विकास कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं धस यांनी विकास निधी मंजूर केलाय। त्याच कामाचं उद्घाटन आज होतंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात इथे येत्या काळामधल्या विकास कामांसाठीचं उद्घाटन सुद्धा होताना पाहायला मिळेल। ही मच्छिंद्रनाथ गडावरची आपण दृश्य पाहतोय। आज आष्टीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं आगमन आणि त्याचबरोबरीनं अनेक विकास कामांचं भूमिपूजन सुद्धा पार पडणार आहे। आष्टीतला बराचसा परिसर हा अर्थातच दुष्काळी परिसर म्हणून त्याची ओळख आहे आणि नव्यानं येत असलेल्या विकास कामांमुळे 30,000 एकर शेती ओलिताखाली येईल असे सांगितलं जाते।